नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुमचं आपल्या नभातले चांदणे या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. चला आज पुन्हा एकदा एका सुंदर कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया. दुसऱ्या दिवशी प्रदीपने मला माझ्या घरी सोडले. बाबा घरी टीव्हीला बातम्या पाहत होते. प्रदीपला मी चहा बनवला होता. प्रदीपने काळजी घे असे म्हणाला. बाबांच्या पाया पडल्या व निघून गेला. बाबा माझ्याशी अगदी नेहमीप्रमाणे गप्पा मारत होते. तू कुठे होतीस, काय झालं, असं एकही प्रश्न त्यांनी मला विचारले नाही. कदाचित प्रदीपने त्यांना आधीच सर्व काही सांगितले असावे. ते मुद्दाम विषय बदलून आमच्या शेतातील मोठमोठ्या फळझाडांबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल बोलत होते. दिवस असेच पुढे सरकत होते. प्रदीप स्वतःहून दिवसातून एकदा तरी मला फोन करायचा. तब्येतीची काळजी घे, गोळ्या वेळेवर घे अशा सूचना तो प्रेमाने द्यायचा. माझी सुट्टी संपली होती, त्यामुळे मी पुन्हा जॉबवर जाण्याचे ठरवले. आदल्या दिवशी मी सर्व तयारी करून ठेवली होती. संध्याकाळी अचानक प्रदीपचा फोन आला. काय करते शर्वरी? मी म्हणाले, उद्यापासून जॉबवर जायचे आहे ना, त्यामुळे तयारी करत आहे. तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, शर्वरी, जॉबवर जाऊ नकोस, राजीनामा देऊन टाक. मी आश्चर्याने म्हणाले, असं का बोलतोयस? तुला माहिती आहे मला घरी बसायला आवडत नाही. आमची आर्थिक परिस्थिती वाईट नाही. बाबांची पेन्शन येते, पण त्यांचे वय होत आहे. उद्या त्यांच्या उपचारासाठी पैशाची गरज पडू शकते, म्हणून मी त्यांच्या पेन्शनला हात लावत नाही. ती रक्कम तशीच त्यांच्या खात्यात जमा होत राहते. घर खर्च मी माझ्या पगारातून भागवते आणि मला स्वतःच्या पायावर उभं राहायला आवडतं. त्यामुळे प्लीज मला असं काही सांगू नकोस. शिवाय मॅनेजर सरांनी माझं काम पाहून लवकरच प्रमोशन मिळेल असंही सांगितलं आहे. प्रदीप शांतपणे म्हणाला, शर्वरी प्लीज, माझं म्हणणं समजून घे. तुझ्या जीवाला अजूनही धोका आहे. मला थोडीशी कल्पना आली आहे ते कोण करत आहे, पण मी खात्रीने नाही सांगू शकत. त्यांची कसून चौकशी पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत तू घराबाहेर पडू नकोस. असंच मला वाटतं, मी पुन्हा म्हणाले. पण प्रदीप, मी त्या बँकेत इतकी वर्ष काम केलं, पण खूप मनापासून काम केलं आहे. मी माझ्या कामातच देव शोधला आणि तू म्हणतोयस की मी नोकरी सोडून द्यावी? प्रदीपचा आवाज अधिक गंभीर झाला. शर्वरी, थोडे दिवस तुला नोकरी सोडावीच लागेल. त्याला दुसरा पर्याय नाही. मीही माझ्या बिझनेसच्या कामात व्यस्त असतो. सतत तुझ्यावर लक्ष ठेवणं मला शक्य नाही. कोण कुठून येऊन तुझ्यावर हल्ला करेल सांगता येत नाही. तो पुढे म्हणाला, शर्वरी, मी तुझ्या खात्यात 1 कोटी रुपये टाकले. ते तुला माझ्यावर अवलंबून ठेवण्यासाठी नाही, उलट आयुष्यात कधीच कोणासमोर हात पसरावा लागू नये म्हणून. आज परिस्थितीमुळे तू नोकरी सोडली आहेस, पण उद्या त्यापेक्षा मोठ्या पदावर पोचावं हीच माझी इच्छा आहे. RBI बँकेचे फॉर्म सुटल्याची ॲड कालच मी पाहिली आहे. RBI ची परीक्षा तुझ्या आयुष्यात नवं वळण देऊ शकते. त्यामुळे उरलेला सगळा विचार काही दिवस माझ्यावर सोड. तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. मला माझी पत्नी एक माझ्या नावाने नाही तर तिच्या कर्तृत्वाने ओळखली जावी असंच वाटतं आणि मला पूर्ण विश्वास आहे तू नक्की यशस्वी होशील. त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. मनात भीती होती, अनेक प्रश्न होते, पण त्याच्या शब्दांनी मला पुन्हा धीर दिला. त्या क्षणी मला जाणवलं, आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी सोबत विश्वासाने उभा राहणारा माणूस असेल तर प्रत्येक अडथळ्यावर मात करता येते. आणि मनोमन ठरवलं, आता मागे वळून पाहायचं नाही. स्वतःसाठी आणि प्रदीपच्या विश्वासासाठी
मला यशस्वी व्हायचंच होतं. RBIच्या परीक्षेचा फॉर्म आला होता. मी क्षणाचाही विलंब न करता फॉर्म भरून टाकला. ती अतिशय चांगल्या पदासाठीची भरती होती आणि ही संधी मला कोणत्याही परिस्थितीत गमवायची नव्हती. मनात विचार आला, कितीतरी जण वर्षानुवर्षे या परीक्षेची तयारी करत असतील. आपण नुकतीच सुरुवात केली आहे, पण जेवढा वेळ आहे तेवढ्या 100% मेहनत करायची. माझ्या देवावर पूर्ण विश्वास होता. मनात एकच भावना होती, परमेश्वराने ही संधी मला दिली आहे म्हणजे त्यालाही माझ्यावर विश्वास आहे. त्या दिवसापासून मी 5 मिनिटे सुद्धा वाया घालवत नव्हते. मोठ्या बँकेची परीक्षा अवघ्या 3 महिन्यावर आली होती. पहिला महिना अतिशय छान गेला, पण दुसरा महिना सुरू होताच मला सतत उलट्या होऊ लागल्या. बाबा म्हणाले, बहुतेक पित्त झालं असेल. चल डॉक्टरांकडे जाऊन येऊ, नाहीतर मीही तुझ्यासोबत येतो. पण माझ्या मनात मात्र एक वेगळी शंका डोकावू लागली होती. मी शांतपणे जवळच्या मेडिकलमध्ये गेले आणि प्रेग्नन्सी किट विकत आणले. जे घडायला नको होतं नेमकं तेच घडलं. मी थरथरत्या हाताने प्रेग्नन्सी टेस्ट किट उचललं. 2 लाल रेषा स्पष्ट दिसताच माझ्या हातातून किट खाली पडता पडता राहिलं. माझ्या पायाखालची जणू जमीनच सरकली. तेव्हा हे इतक्या लवकर? मी भिंतीला टेकली. डोळ्यात पाण्याने भरून आले. बाळा, तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे, पण तू माझ्या आयुष्यात अशी एंट्री करशील असं मी कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता. मी अजून स्वतःला सावरत आहे. तुला कसे सांभाळू? माझ्या डोळ्यासमोर एकामागून एक चेहरे यायला लागले. बाबा, तुम्हाला हे कळलं तर? माझ्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा लोकांसमोर मान खाली घालावी लागेल का? मी कपाळावर हात ठेवला आणि शेजारच्या जोशी काकू, कुलकर्णी काकू रोज काही ना काही कारणाने घरी येतात. त्यांच्या नजरा माझ्या पोटावर पडल्या तर एक प्रश्न विचारतील, मग दुसरा, आणि काही दिवसात सगळ्या परिसरात चर्चा सुरू होईल. माझा श्वास जोरात चालू लागला. मी किती दिवस हे लपवू शकणार आहे? एक दिवस सत्य सगळ्यांसमोर येणारच आहे. मला प्रदीपची आठवण झाली. प्रदीप आधीच किती तणावात आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध, घराची जबाबदारी, पैशाची चिंता आणि आता ही नवीन जबाबदारी. त्याला आणखी किती ओझं द्यायचं? मी हळूच खाली बसली. मी नोकरी करत नाही. बँकेच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. आता अभ्यास कसा होणार? पेपर कसे देणार? माझी स्वप्न, माझं करिअर, हे सगळं मी कसं सांभाळणार? मी पुन्हा टेस्ट किटकडे पाहिलं. एका क्षणात आयुष्य इतकं बदलू शकतं याची कल्पनाही नव्हती. मी डोळे मिटून रडू लागली. देवा, मला फक्त एवढीच ताकद दे, हे सगळं कोसळू न देता सांभाळण्याची. मी पुन्हा टेस्ट किट हातात घेतलं. 2 लाल रेषांकडे काही क्षण पाहत राहिली. हळूच आपल्या पोटावर हात ठेवला. बाळा, मला तुझी भीती नाही. मला या जगाची भीती वाटते. लोकांच्या नजरेची, त्यांच्या शब्दांची आणि येणाऱ्या उद्याची. पण एक वचन देते, कितीही वादळे आली तरी तुझ्यासाठी मी लढेन. माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले. थरथरत्या हातांनी मी प्रदीपला फोन लावला, पण त्याने फोन उचलला नाही. साधारण तासाभराने त्याचाच फोन आला.
काय ग शर्वरी, काही काम होतं का? मी स्वतःला कसंबसं सावरत म्हणाले. हो, पण फोनवर नाही. मला तुला समोरासमोर काही महत्त्वाचं सांगायचं आहे. भेटल्यानंतर मी डोळ्यात पाणी आणत थरथरत्या आवाजात म्हणाले. प्रदीप मला भेटण्यासाठी आला. मी प्रदीपला बाबांमुळे घरी न भेटता बाहेरच कॅफेमध्ये भेटले. तेथे प्रदीप आल्यावर प्रदीपने कॉफीची ऑर्डर दिली व मी शांत व खाली मान घालून बघत होते. त्यामुळे प्रदीप म्हणाला, काय झालं शर्वरी, काही टेन्शन आहे का? माझा हात हातात घेत त्याने विचारले. मी हळूच आवाजात म्हणाले, प्रदीप. तो म्हणाला, बोल ना, काय झाले? मी म्हणाले, प्रदीप, मी प्रेग्नेंट आहे. हे ऐकताच मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मला वाटले तो घाबरेल, काळजी करेल. मात्र हलकंसं स्मित उमटलं. त्याने अलगद माझे अश्रू पुसले आणि माझा हात हातात घेत म्हणाला, शर्वरी, सर्वात आधी रडणं बंद कर. हे संकट नाही, आपल्या प्रेमाची सर्वात सुंदर भेट आहे. मी रडतच म्हणाले, पण आपल्या घरच्यांचं काय? बाबांना काय सांगायचं? तुझे आई बाबा आपलं लग्न मान्य करत नाहीत. आता हे बाळ. प्रदीप शांतपणे म्हणाला, त्याची चिंता तू अजिबात करू नकोस. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण शोधू. पण आता तू फक्त स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घे. मी म्हणाले, तुझं सर्व ठीक आहे रे. मान्य, ही आपल्या प्रेमाची निशाणी आहे आपलं बाळ. परंतु मी बाबांना काय सांगू? आसपासच्या शेजाऱ्या पाजारच्या लोकांच्या नजरांचं काय करू? जसं माझं पोट वाढत जाईल तेव्हा मी लोकांच्या प्रश्नांना काय उत्तर देऊ? आमच्या शेजारी राहणाऱ्या अनेक लोकांच्या नजरांना काय उत्तर देऊ? त्यात माझा RBIचा अभ्यास चालू आहे. तो कसा मी हँडल करू? सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत रे. प्रदीप बोलला की मला माहिती होते की भविष्यात अशा अडचणी येणार, म्हणून मी आधीच विचार करून ठेवला होता. जर माझ्या आईबाबांनी तुझा सून म्हणून स्वीकार केला नाही तर मला तुझी सर्व व्यवस्था करणे गरजेचे होते. म्हणून मी ऑलरेडी येथून दूर आपल्या दोघांसाठी एक फार्म हाऊस घेऊन ठेवले होते. आता ती वेळ आली आहे असे मला वाटते. तू एक काम कर, तुझ्या विश्वासातली एखादी मैत्रीण अथवा कोणी नातेवाईक असेल तर सांग. आपण त्यांना तुझ्यासोबत त्या फार्म हाऊसवर जोडीदार म्हणून ठेवू. माझं जाणं येणं तिथे काय नेहमीच राहील. सध्या आईबाबांना मी काही सांगणार नाही आपल्या लग्नाबद्दल, कारण की आधी ज्या व्यक्तीने तुला त्रास द्यायचा प्रयत्न केला त्या गुन्हेगाराला पकडणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि मग लवकरच मी माझ्या आई पप्पांना सांगेन की मी शर्वरीबरोबर लग्न केले आहे. म्हणून तोपर्यंत तू तुझ्या RBIच्या एक्झामचा चांगला अभ्यास चालू ठेव. काही काळजी करू नको. आपण समाजासमोर जरी लग्न नसलं केलं तरी आपल्या दोघांना माहिती आहे आपण लग्न केलेले आहे. त्यामुळे आपल्या बाळाच्या येण्याचा आपल्याला आनंद घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. तर मी म्हणाले, पण प्रदीप, तसं तर माझी एकच मैत्रीण आहे आणि ती म्हणजे तुझी बहीण सुरेखा. आपण आतापर्यंत तिला काही सांगितलेलं नाही. आणि माझी एक आत्या आहे, बाबांची मोठी बहीण. तिनेच मला लहानपणी सांभाळले आहे. परंतु आता तिला पण हे कोणत्या तोंडाने सांगायचं की आपण कुणालाही न सांगता लग्न केले आहे. आता तर मी प्रेग्नेंट आहे. तेव्हा प्रदीप म्हणाला, आपण एक काम करू.
आत्याच्या घरी जाऊ, आत्याला विश्वासात घेऊन सर्व काही सांगू. तू काळजी करू नको, मी स्वतः तुझ्याबरोबर येईल. मी सांगतो तुझ्या आत्याला आणि मग तू आणि तुझ्या आत्यांना घेऊन तू आपल्या फार्म हाऊसवर राहा आणि RBIचा एक्झामची तयारी कर. संध्याकाळची वेळ झाली होती. मी प्रदीपला म्हणाले, माझ्या आत्याला सांगू हे सर्व ठीक आहे रे, पण तुझ्याकडच्या एखाद्या व्यक्तीला जे काही झालं ते माहीत असणं गरजेचं आहे. मला असे वाटते की आपण सर्व काही सुरेखाला सांगून टाकू. मला म्हणजे गिल्टी फील होणार नाही, कारण की ती माझी बालपणापासूनची मैत्रीण आहे आणि एवढं सगळं झालं तरी तिला मी सांगू शकले नाही हे सगळे माझ्या मनात नेहमी राहील. तर प्रदीप म्हणाला, ठीक आहे, आपण सर्व काही सुरेखाला सांगून टाकू. आणि प्रदीपने सुरेखाला फोन केला. सिटी गार्डनमध्ये आम्ही सुरेखाला भेटायचे ठरवले. प्रदीपने सुरेखाला फोन केला. प्रदीप बोलला, हॅलो सुरेखा, काय करतेस? सुरेखा म्हणाली, काही नाही रे दादा, घरीच आहे, बोल ना. प्रदीप बोलला, एक काम आहे, अर्ध्या तासात सिटी गार्डनमध्ये ये ना. सुरेखा म्हणाली, गार्डनमध्ये? अचानक? काय झालं? प्रदीप बोलला, फोनवर सांगता येणार नाही, एक महत्त्वाचं काम आहे. सुरेखा म्हणाली, ठीक आहे, पण आई पप्पांना काय सांगू? प्रदीप बोलला, एखाद्या मैत्रिणीकडे जाते असं सांग. मी बोलवलं आहे हे सध्या त्यांना सांगू नको. सुरेखा म्हणाली, ठीक आहे, येते. काही वेळातच सुरेखा गार्डनमध्ये पोचली. तिने आजूबाजूला नजर फिरवली. थोड्या अंतरावर एका बाकावर प्रदीप बसलेला दिसला, पण त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती पाहून तिचे पाय जागेवरच थबकले. शर्वरी? सुरेखाच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. हे कसं शक्य आहे? दादा आणि शर्वरी तर एकमेकांशी बोलतही नाहीत असंच मला वाटत होतं. मग हे दोघे इथे एकत्र? तिच्या मनात शेकडो प्रश्न उभे राहिले. ती हळूहळू त्यांच्या दिशेने चालत गेली. दोघांच्याही चेहऱ्यावरचं गंभीर वातावरण पाहून तिने काहीही विचारलं नाही. ती शांतपणे त्यांच्या समोर येऊन बसली. काही क्षण तिघांमध्ये शांतता पसरली. शेवटी प्रदीपने शांतता भंग केली. प्रदीप म्हणाला, सुरेखा, आज मी जे काही सांगणार आहे ते ऐकल्यावर तुला धक्का बसेल, पण आज मी तुझ्यापासून एकही गोष्ट लपवणार नाही. सुरेखा न बोलता त्याच्याकडे पाहत राहिली. प्रदीप म्हणाला, सर्वात आधी मी आणि शर्वरीने काही महिन्यांपूर्वी कोर्ट मॅरेज केले आहे. क्षणभर सुरेखाला काहीच सुचेनासं झालं. सुरेखा म्हणाली, काय? दादा, आणि मला एक शब्दही सांगितला नाही. शर्वरी, तूही नाही? शर्वरीच्या डोळ्यात अश्रू आले. मी बोलणार इतक्यात प्रदीप म्हणाला, तिची चूक नाही, मीच तिला सांगितलं होतं कुणालाही सांगायचं नाही म्हणून. सुरेखा म्हणाली, पण का? प्रदीप म्हणाला, कारण परिस्थिती तशी होती. तुला तर माहिती आहे, पप्पांना त्यांच्या मित्राच्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी किती दबाव टाकत होते. पप्पांमुळे लग्नांसाठी खूप दबाव वाढत होता. त्यामुळे आम्ही कोर्ट मॅरेज आणि हा निर्णय देखील मीच घेतला व शर्वरीला सांगितला. योग्य वेळी आई पप्पांना आणि तुला सगळं सांगायचं ठरवलं होतं. प्रदीपचा आवाज अचानक गंभीर झाला. प्रदीप म्हणाला, पण नियतीने आम्हाला ती संधीच दिली नाही. तो थोडा थांबला. प्रदीप म्हणाला, शर्वरीवर एक भयंकर हल्ला झाला. तिच्यावर
त्या घटनेनंतर आमचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. त्यामुळे आम्ही कोणालाही काही सांगू शकलो नाही. आमच्यासाठी आधी त्या गुन्हेगाराचा शोध लावणं महत्त्वाचं झालं. सुरेखाच्या डोळ्यात पाणी आले. हे सगळं दोघे सहन करत राहिले. मला तर सांगायचं ना दादा, इतकी मी तुला परकी वाटली का रे? आणि शर्वरी, तुला देखील माझ्यावर विश्वास नव्हता का? प्रदीप पुढे म्हणाला, अजूनही मी तुला काही सांगितले नसते, पण शर्वरीने आता हट्ट धरला की सुरेखाला आपण सर्व काही सांगू. तेव्हा सुरेखा म्हणाली, म्हणजे दादा, तू अजूनही हे सर्व काही मला सांगणार नव्हता का? प्रदीप बोलला, परिस्थिती तशी आहे कारण की सगळ्यात महत्त्वाचं, शर्वरी बरोबर कोण गेम खेळतंय हे शोधून काढणं जास्त महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत शर्वरीने सुरेखा तुला काही सांगितलं नाही तर यासाठी दोषी मी असेन असं मी समजतो, असे प्रदीप सुरेखाला सांगत होता. सुरेखा म्हणाली, काही काळजी करू नको दादा, मी आहे तुमच्या दोघांसोबत. आपण हे सर्व गोष्टी व्यवस्थित हँडल करू. असे बोलून सुरेखाने शर्वरीला मिठी मारली. शर्वरीला ही खूप मोठा आधार भेटल्यासारखे झाले आणि प्रदीपचीही थोडी चिंता शर्वरीविषयीची कमी झाली, कारण का अजून एक सपोर्टिव्ह सदस्य प्रदीपला मिळाला होता. सर्व गोष्टी बोलल्यानंतर प्रदीपने मला घरी सोडले आणि सांगितले की उद्या सर्व काही आवरून तयार राहा. आपण उद्या आत्याच्या घरी जाणार आहोत. मीही हो म्हणत मान हलवली आणि आणि ते दोघेही घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी प्रदीपचा मला फोन आला की शर्वरी, तुझे आवरले आहे का? मी हो म्हणाले. अर्ध्या तासात बस स्टॉपवर येऊन थांब, मी तेथे तुला घ्यायला येईन. मी बाबांना सांगितले की प्रदीप मला एका चांगल्या कोचिंग सेंटरला घेऊन जाणार आहे. तिथे एक्झामच्या बाबतीत माहिती दिली जाते असे कारण मी बाबांना सांगितले. बाबाही म्हणाले, प्रदीप असेल तर मला टेन्शन नाही, आणि मी आवरून बस स्टॉपपाशी जाऊन उभी राहिले. तिथे प्रदीप ऑलरेडी येऊन थांबलेला होता. मी लगेच गाडीत बसले आणि प्रदीप आणि मी आत्याच्या घरी गेलो. तेथे गेल्यावर आत्या झाडांना पाणी देत होती. मला पाहून आत्याला खूप आश्चर्य वाटले की अचानक शर्वरी कशी काय माझ्याकडे आली. आणि आत्या मला म्हणाली, तुझ्यासोबत कोण आहे? तो मुलगा प्रदीप आहे का? मी म्हणाले, हो. तुला कसं माहिती? तर म्हणाली, बाबा नेहमी सांगतात प्रदीपविषयी. छान मुलगा आहे प्रदीप, खूप समजदार मुलगा आहे. आपल्या शर्वरीचे जर त्याच्याबरोबर लग्न झाले तर आपल्या शर्वरीचे कल्याणच होईल. आपल्या डोक्याला अजिबात टेन्शन राहणार नाही. खूप समजदार मुलगा आहे. आत्या मला सांगत होती की तुझ्यापेक्षा जास्त बाबांच्या तोंडात प्रदीपच असतो. मी म्हणाले, हो का? आत्या म्हणाली, आज कसे काय येणे झाले माझ्याकडे, तेही प्रदीपला घेऊन? काही ठरवले का तुमचं लग्न वगैरे? मी म्हणाले, नाही ग, तसं काही नाही. बाकी सांग ना, तुझं कसं चाललंय? आणि मी विषय बदलला. थोड्या वेळाने इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. आत्या थोड्या वेळाने किचनमध्ये चहा ठेवण्यासाठी निघून गेली. प्रदीपने मला खुणावले की चहा पिताना मी विषय काढतो, काहीच बोलू नको. आत्याला सर्व काही मी समजून सांगेन. तेव्हा मी म्हणाले, ठीक आहे प्रदीप, जसं म्हणेल तसे करूया. आत्या चहा घेऊन आली. तिने बिस्किटही चहाबरोबर आणले होते. आत्या विचारत होती, काही खायला करू का तुम्हाला? भूक लागली असेल तर? मी म्हणाले, नको आत्या, आम्ही जेवून आलो होतो. बिस्किट आहे ना, बस झालं. आम्हाला ते काही करू नको. तरीही आत्याने आमचे ऐकले नाही. चहा ठेवायला गेली तेव्हाच तिने डाळ भाताचा कुकर लावला होता व एका साईडला तिने भेंडीची भाजी टाकली होती. अशी माझी आत्या खूप मायाळू आहे. चहा पाणी व जेवण झाल्यानंतर प्रदीप महत्त्वाच्या विषयाला हात घालतो. आत्या, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून
तुम्हाला धक्का बसेल, पण आज पूर्ण ऐकून घ्या. मी आणि शर्वरीने काही महिन्यापूर्वी कोर्ट मॅरेज केले आहे. कुणालाही न सांगता, कारण बाबांनी माझ्यासाठी त्यांच्या मित्राच्या मुलीचं स्थळ ठरवलं होतं. मला शर्वरीशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करायचं नव्हतं. म्हणून आम्ही आधी कायदेशीर लग्न केलं. योग्य वेळ येईल तेव्हा सगळं आई पप्पांना सांगायचं ठरवलं होतं. आत्या म्हणाली, "अरे प्रदीप, एवढा मोठा निर्णय तुम्ही दोघांनी एकट्याने घेतला? शर्वरीच्या बाबांना म्हणजे माझ्या दादालाही सांगितलं नाही का?" प्रदीप म्हणाला, "मलाही तसंच वाटत होतं आत्या." प्रदीपने आत्याला शर्वरीवर ओढवलेल्या सर्व घटनांची थोडक्यात माहिती दिली. ते ऐकताच आत्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. प्रदीप म्हणाला, "आणखी एक गोष्ट आहे आत्या. शर्वरी आई होणार आहे. आता तिची काळजी घेणं माझ्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. म्हणून मी शहरापासून दूर ते फार्म हाऊस घेतलं. तिथे ती सुरक्षित राहील असं वाटतं. पण मी स्वतः तिथे नाही. मी रोज फार्म हाऊसवर राहिलो तर आई-बाबांना संशय येईल आणि शर्वरीला एकटीला तिथे ठेवणं म्हणजे तिचा जीव धोक्यात घालणं." आत्या म्हणाली, "मग आता माझ्याकडून काय अपेक्षा आहे रे?" प्रदीप म्हणाला, "आत्या, मला तुमची साथ हवी आहे. तुम्ही काही दिवस शर्वरीसोबत त्या फार्म हाऊसवर राहाल का? तिची काळजी घ्याल का? मी अधूनमधून येत जात राहीन. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी माझी असेल. फक्त ती एकटी नसावी एवढीच माझी इच्छा आहे." मी म्हणाले, "आत्या, मला आईसारखी माया तुझ्याकडूनच मिळाली आहे. तू सोबत असशील तर मला कोणत्याही संकटाची भीती वाटणार नाही." प्रदीप म्हणाला, "मी तुम्हाला एक वचन देतो आत्या. एकदा का शर्वरीवर हल्ला करणारा माणूस सापडला की मी एक क्षणही थांबणार नाही. मी शर्वरीचा हात धरून आई-बाबांसमोर उभा राहीन. त्यांना सांगेन की ही माझी कायदेशीर पत्नी आहे आणि त्यांच्या होणाऱ्या नातवाची आई आहे. पण तोपर्यंत मला माझ्या शर्वरीला सुरक्षित ठेवायचं आहे आणि ते फक्त तुम्हीच करू शकता." आत्या म्हणाली, "इतकं सगळं घडून गेलं आणि तू बाबांना म्हणजे माझ्या दादाला काहीच सांगितलं नाही शर्वरी. ते तुझे बाबा आहेत. त्यांनी तुला नक्की समजून घेतलं असतं. का गं? एवढी कोणती भीती होती?" मी म्हणाले. क्षणभर शांत राहत माझे डोळे पाणावले व आत्याला म्हणाले, "आत्या, बाबांना सांगावंसं मला 1000 वेळा वाटलं, पण प्रत्येक वेळी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की माझी हिंमतच होत नव्हती." मी म्हणाले, "तुला तर माहितीच आहे, बाबांना शुगरचा त्रास आहे. BP तर कायमच वाढलेला असतो. डॉक्टरांनी त्यांना धक्का देणाऱ्या गोष्टींपासून दूर राहायला सांगितले आहे. अशा वेळी मी जर त्यांच्यासमोर जाऊन म्हणाले असते की बाबा, मी तुमच्यापासून लपवून कोर्ट मॅरेज केलंय, तर तो धक्का ते सहन करू शकले असते का?" आत्या मला विचारत होती, "पण इतकं सगळं एकटीच सहन करत बसलीस वेडी? मला तर सांगायचं ना. तू माझ्या भावाची मुलगी जरी असली तरी मी तुला माझी मुलगी मानते. मी माझा मुलगा अर्जुन दादा आणि तुझ्यात कधीच फरक केला नाही. वेडी कुठली." आत्या प्रदीपला म्हणाली. आत्या आमच्या दोघांकडे प्रेमाने पाहत म्हणाली, "बस, आता काहीच बोलू नका. आजपासून शर्वरीची काळजी माझी. तुम्ही दोघं आता एकटे नाही आहात.
संकट कितीही मोठं असलं तरी आपण तिघं मिळून त्यांचा सामना करू. ठरल्याप्रमाणे प्रदीपने बाबांना सांगितले, शर्वरीला मी एका चांगल्या कोचिंग क्लासला प्रवेश मिळवून दिला आहे. ती वर्षभर हॉस्टेलवर राहून अभ्यास करणार आहे. तुमच्या मदतीसाठीही मी एक मुलगा ठेवला आहे. बाबांचा प्रदीपवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे त्यांनीही मला बाहेर जाऊन अभ्यास करण्याची परवानगी दिली. प्रदीपने माझ्या आत्यालाही विश्वासात घेऊन सर्व काही सांगितले. ती माझ्यासोबत राहायला तयार झाली. आम्हा दोघींना त्याने फार्म हाऊसवर सुरक्षितपणे राहण्याची व्यवस्था करून दिली. इकडे बाबांना आत्याने सांगितले की ती काही महिन्यांसाठी मुलाकडे परदेशात जाणार आहे. प्रदीपने माझ्या आयुष्याची विस्कटलेली घडी इतक्या सुंदर पद्धतीने पुन्हा बसवली होती की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एखादा खंबीर पुरुष असतो, या वाक्याचा खरा अर्थ मला तेव्हा उमगला. मी पुन्हा जोमाने RBIच्या अभ्यासाला लागले. परीक्षेचा दिवस उजाडला. प्रदीप स्वतः मला परीक्षा केंद्रावर घेऊन गेला. पेपर अपेक्षेपेक्षा खूप सोपा गेला. आता फक्त निकालाची वाट पाहणं एवढंच माझ्या हातात होतं. 2 महिन्यांनी उत्तर तालिका आली. माझी बहुतांश उत्तरं बरोबर होती, त्यामुळे परीक्षा पास होण्याची आशा आणखी बळावली. दरम्यान मला 5वा महिना सुरू झाला होता. आत्या माझी खूप काळजी घ्यायची आणि प्रदीप तर प्रत्येक क्षणी माझ्या पाठीशी उभा होता. बाबांची मात्र खूप आठवण यायची. रोज फोनवर त्यांच्याशी बोलणं व्हायचं. प्रदीपही वेळ मिळेल तेव्हा बाबांना भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी करायचा. बाबा नेहमी म्हणायचे, बाळा, प्रदीप खूप चांगला मुलगा आहे. माझी खूप काळजी घेतो. हे ऐकून माझं मन भरून यायचं. आईचं प्रेम मला कधी मिळालं नव्हतं, पण देवाने मला इतका प्रेमळ नवरा दिला म्हणून मी त्याचे मनोमन आभार मानायचे. पण माझं आयुष्य काही क्षणात इतकं भयानक वळण घेईल याची मला कल्पनाही नव्हती. एका दुपारी अचानक बाबांचा फोन आला. त्यांचा आवाज थरथरत होता. बाळा, काय करतेस? काही नाही बाबा, जेवण करून बसले आहे. काय झालं? बाबा म्हणाले, तू टेन्शन घेऊ नको, होईल सर्व काही व्यवस्थित. काही काळजी करू नको. मी म्हणाले, म्हणजे कशाविषयी बोलताय बाबा तुम्ही? अगं, तुला ही बातमी सांगणं गरजेचं होतं म्हणून फोन केला. मला तुला टेन्शन द्यायचं नव्हतं ग. तुझा अभ्यास चालू आहे ना, त्यामुळे. पण पुन्हा तू मला म्हणाली असती, मला का नाही सांगितलं? मी म्हणाले, अहो हा, पण कशाविषयी बाबा बोलताय तुम्ही? माझ्या हृदयाची धडधड आणखीन वाढली. बाबा खूप गोंधळल्यासारखे बोलत होते. मग बाबा रडवल्या स्वरात म्हणाले, अगं शर्वरी, प्रदीपचा ॲक्सिडेंट झालाय. हे शब्द बाबांचे माझ्या कानावर पडताच मला भोवळ आल्यासारखे वाटले. मी म्हणाले, नाही बाबा, असं काहीच झाले नसेल. कुणीतरी तुम्हाला चुकीची माहिती दिली असेल. बाबा म्हणाले, नाही रे बाळा, मला सुरेखाचा फोन आला होता. सुरेखा मला म्हणाली, लगेच शर्वरीला सांगू नका, तिला धक्का बसेन. आपण तिला विश्वासात घेऊन नंतर सांगू. पण काय करणार बाळा? त्या प्रदीपने एक बाप जे लेकीसाठी करू शकतो त्यापेक्षा जास्त त्याने तुझ्यासाठी केले आहे. त्यामुळे मला राहावले नाही. हे ऐकून पुढे बाबांबरोबर काय बोलावे मला समजेना. मी रडवल्या स्वरात म्हणाले, बाबा फोन ठेवते. बाबा मला समजावत होते की काही नाही होणार प्रदीपला. तो नीट होऊन येईल घरी. माझ्या तोंडातून शब्द निघत नव्हता. मी हो म्हणाले आणि फोन कट केला. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आज दिवसभर प्रदीपचा एकही फोन आला नव्हता. फोन ठेवताच माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. मी खाली कोसळणार इतक्यात आत्याने मला सावरलं. बाबांशी माझं स्पीकरवर बोलणं सुरू होतं, त्यामुळे तिनेही सगळं ऐकलं होतं. मी स्वतः धीर धरत ती
ता धीर धरत मला समजावत होती, काळजी करू नकोस, काही होणार नाही त्याला. देव मोठा आहे, तो लवकर बरा होईल. पण माझे मन तिचं एकही शब्द ऐकायला तयार नव्हतं. मला सगळं एखाद्या भयानक स्वप्नासारखं वाटत होतं. मी देवासमोर हात जोडून फक्त एकच प्रार्थना करत होते. देवा, हे स्वप्न असू दे, माझ्या प्रदीपला काही होऊ देऊ नकोस. त्या क्षणी माझ्या डोक्यात एकच विचार घोंगावत होता. खरोखर अपघात होता की कोणाचा आखलेला कट? बाबांशी फोनवर बोलणं संपलं, पण माझं मन मात्र त्या एका वाक्यावर अडकलं होतं. प्रदीपचा खूप मोठा अपघात झाला आहे. माझे हातपाय अक्षरशः गळून गेले होते. डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. आत्या माझ्याजवळ आली. तिने मला सावरायचा प्रयत्न केला. शर्वरी, स्वतःला सावर. तुझ्या पोटात 5 महिन्याचं बाळ आहे. पण त्या क्षणी मला काहीच ऐकू येत नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर फक्त प्रदीपचा हसरा चेहरा दिसत होता. मी आहे ना, तुला काही होऊ देणार नाही. हे त्याचे शब्द पुन्हा पुन्हा कानात घुमत होते. मी पोटावर हात ठेवला आणि मोठ्याने रडू लागले. देवा, माझ्या प्रदीपला काही होऊ देऊ नकोस. माझं आयुष्य घे, पण त्याला वाचव. काही वेळाने मी शांत झाले, पण मनात हजारो प्रश्न उसळत होते. जर प्रदीपला काही झालं तर? आपल्या बाळाला मी काय उत्तर देणार? त्याला त्याच्या बाबाचं प्रेम मिळणार तरी का? हा विचार मनात येताच माझं काळीज पिळवटून निघालं. मी त्याची पत्नी होते, त्याच्या बाळाची आई होते, पण जगाच्या नजरेत आमचं नातं अजून अस्तित्वातच नव्हतं. मला त्याच्याजवळ जावंसं वाटत होतं. त्याचा हात हातात घ्यावासा वाटत होता. त्याला हाक मारावीशी वाटत होती. पण मी काहीच करू शकत नव्हते. त्या असहाय्यतेची वेदना माझ्या डोळ्यातून सतत वाहत होती. आत्या माझे अश्रू पुसत म्हणाली, बाळा, देवावर विश्वास ठेव. तो नक्की बरा होईल. मी देवघरासमोर जाऊन बसले, हात जोडले, पण ओठावरून शब्दच फुटत नव्हते. फक्त अश्रू वाहत होते. आणि मनात एकच प्रार्थना होती, देवा, माझ्या बाळाच्या डोक्यावरून त्याच्या बाबाचं छत्र हिरावून घेऊ नकोस. त्या रात्री माझ्या डोळ्याला क्षणभरही झोप लागली नाही. सतत मोबाईलकडे नजर जात होती. कदाचित प्रदीपचा फोन येईल, कदाचित सुरेखाचा मेसेज येईल, कदाचित डॉक्टर म्हणतील प्रदीप शुद्धीवर आला. पण संपूर्ण रात्र संपली आणि तो एक फोन आलाच नाही. आत्या माझ्यासमोर बसली होती. तिच्या डोळ्यातही चिंता स्पष्ट दिसत होती. पण माझी अवस्था तिच्यापेक्षाही भयानक होती. माझ्या मनात सतत एकच विचार घोंगावत होता, प्रदीप कसा असेल? त्याने डोळे उघडले असतील का? त्याला खूप वेदना होत असतील का? माझ्या हातात मोबाईल होता. प्रत्येक 2 मिनिटांनी मी तो उघडून बघत होते. कदाचित सुरेखाचा फोन आला असेल. कदाचित डॉक्टरांनी काही चांगली बातमी दिली असेल. पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडत होती. मी आत्याकडे पाहत म्हणाले, आत्या, मला एकदा हॉस्पिटलमध्ये जायचं आहे.
फक्त एकदाच, लांबून का होईना, पण मला प्रदीपला बघायचं आहे. आत्याने माझे दोन्ही हात हातात घेतले. बाळा, मी तुझी अवस्था समजू शकते, पण तू तिथे गेलीस तर खूप मोठा धोका होईल. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. कसला धोका आत्या? मी त्याची पत्नी आहे. हे बोलताना माझा आवाज भरून आला. मी त्याची पत्नी असूनही त्याच्याजवळ जाऊ शकत नाही, त्याचा हात हातात घेऊ शकत नाही, त्याला हाक मारू शकत नाही, त्याच्या वेदनेत त्याच्या शेजारी उभंही राहू शकत नाही. मी दोन्ही हातांनी चेहरा झाकून रडू लागले. आत्या, हे कसले नशीब आहे माझं. ज्या माणसाने प्रत्येक संकटात माझी साथ दिली, आज त्यालाच माझी गरज आहे आणि मी त्याच्यापर्यंत पोहोचूही शकत नाही. आत्याच्याही डोळ्यात पाणी आलं. ती माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, शर्वरी, तू विसरतेस आहेस की आता तू एकटी नाहीस. तिने माझ्या पोटावर अलगद हात ठेवला. या छोट्याशा जीवासाठी तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. तू आता भावनेच्या भरात हॉस्पिटलला गेलीस आणि कुणी तुला ओळखलं तर तुझ्या आणि प्रदीपच्या आयुष्यात आणखी एक मोठं वादळ येईल. मी पोटावर हात ठेवला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हळूच मी पुटपुटले, बाळा, तुझे बाबा लढत आहेत आणि तुझी आई इथे असहाय्य बसली आहे. पण मी तुला वचन देते, तुझ्या बाबांना काहीही होऊ देणार नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काहीही करेन. इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर नाव झळकत होतं. सुरेखा कॉलिंग. माझ्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. थरथरत्या हातांनी मी फोन उचलला. हॅलो सुरेखा, प्रदीप कसा आहे? बाबांनी सांगितले मला सर्व काही प्रदीपविषयी. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. मग सुरेखाचा भरून आलेला आवाज कानावर पडला. वहिनी, दादा अजून शुद्धीवर आले नाहीत. हे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. मी रडतच विचारलं, डॉक्टर काय म्हणत आहेत? सुरेखा म्हणाली, डॉक्टरांनी दादाला कोमात गेल्याचं सांगितलं आहे. पुढे काय होईल हे आता देवच जाणे. माझ्या हातातून मोबाईल निसटता निसटता राहिला. माझा आवाजच बंद झाला होता. सुरेखा पुढे म्हणाली, आईची अवस्था खूप वाईट झाली आहे. ती सतत देवाचं नाव घेत रडते आहे. बाबा बाहेरून धीर दाखवत आहेत. पण मी त्यांना पहिल्यांदाच इतके तुटलेले पाहिलं. हे ऐकताच माझं मन आणखी अस्वस्थ झालं. माझ्या डोळ्यासमोर प्रदीपच्या आईवडिलांचे चेहरे तरळू लागले. ज्या मुलावर त्यांनी इतक्या आशा ठेवल्या, तो आज मृत्यूशी झुंज देत आहे. माझा हुंदका अनावर झाला. मी कसंबस स्वतःला सावरत म्हणाले, सुरेखा, मला फक्त एकदाच प्रदीपला पाहायचे आहे. सुरेखा काही क्षण शांत राहिली. वहिनी, मलाही तसंच वाटतं, पण तू या अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आलीस तर खूप मोठी समस्या होईल. कारण दादांनी मला सांगितलं होतं तू प्रेग्नेंट आहे. मी तुला भेटायला येणार होते दादाबरोबर, पण दादाचं कुणी तुला ओळखलं तर? मी हळू आवाजात म्हणाले, मला काही फरक पडत नाही. मला फक्त माझ्या प्रदीपला पाहायचे आहे. सुरेखा दीर्घ श्वास घेत म्हणाली, मला थोडा विचार करू दे. कदाचित एखादा मार्ग सापडेल. फोन ठेवला. पण माझं मन अजूनही हॉस्पिटलमध्येच अडकले होते.
त्या रात्री मी एक क्षणही झोपू शकले नाही. वारंवार देवाला एकच प्रार्थना करत होते. देवा, मला काही नको. फक्त माझा प्रदीप सुखरूप परत दे. सकाळी सूर्य उगवला, पण माझ्या आयुष्यात मात्र अंधारच होता. इतक्यात सुरेखाचा मेसेज आला. वहिनी, मला एक मार्ग सापडला आहे. जर तुझी तयारी असेल तर आजच तू दादांना भेटू शकतेस. तो मेसेज वाचताच माझ्या हृदयाचे ठोके वाढले. पण तो मार्ग नेमका कोणता होता? रात्रभर मला झोप लागली नव्हती. सकाळी अचानक सुरेखाचा फोन आला. मी घाईघाईने फोन उचलला. हॅलो सुरेखा. प्रदीप कसा आहे? सुरेखा शांत आवाजात म्हणाली. शर्वरी, दादा अजूनही कोमात आहे. पण मला वाटतं तुला त्याला भेटण्याचा एक मार्ग सापडला आहे. माझ्या डोळ्यात आशेची एक छोटीशी किरण चमकली. खरंच? कसा मार्ग? सुरेखा हळू आवाजात म्हणाली. आज हॉस्पिटलमध्ये मी पाहिलं. काही महिला पूर्ण बुरखा घालून त्यांच्या नातेवाईकांना भेटायला आल्या होत्या. त्यांचा चेहरा कोणालाच दिसत नव्हता. तू ही पूर्ण बुरखा, मास्क आणि हातमोजे घालून आलीस तर कोणी तुला ओळखणार नाही. मी काही क्षण शांत राहिले. मनात भीती होती, पण प्रदीपला पाहण्याची तगमग त्या भीतीपेक्षा कितीतरी मोठी होती. मी येते, इतकंच बोलून मी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी आत्याने माझ्यासाठी काळा बुरखा आणला. मी पूर्ण चेहरा झाकला. आरशात स्वतःकडे पाहिलं. आज माझी ओळख हरवली होती. मी कोणाची मुलगी नव्हते, कोणाची विद्यार्थिनी नव्हते. आज मी फक्त माझ्या नवऱ्याला भेटण्यासाठी तळमळणारी एक पत्नी होते. हॉस्पिटलसमोर गाडी थांबली. माझ्या हृदयाचे ठोके प्रचंड वाढले होते. सुरेखा माझ्या जवळ आली. तिने माझा हात घट्ट पकडला. घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. मी हळूहळू ICUच्या दिशेने चालू लागले. ICUच्या काचेपलीकडे पांढऱ्या बेडवर प्रदीप निश्चल पडला होता. डोक्याला मोठा बँडेज, हातात सलाईन, शरीराला अनेक वायर जोडलेल्या. तो शांत होता, पण त्या शांततेने माझ्या मनात हजारो किंकाळ्या उठत होत्या. माझ्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला. मी काचेवर हात ठेवला आणि हळूच पुटपुटले, प्रदीप. माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हता, पण माझं प्रेम नक्कीच पोहोचत असेल असा मला विश्वास होता. सुरेखाने डॉक्टरांची परवानगी घेतली. अवघ्या 2 मिनिटांसाठी मला ICUमध्ये जाऊ दिलं. मी थरथरत्या पावलांनी त्याच्या बेडजवळ गेले. त्याचा हात माझ्या हातात घेतला. तो हात नेहमीसारखाच उबदार होता, पण आज त्यात हालचाल नव्हती. माझे अश्रू त्याच्या हातावर पडत होते. मी रडत रडत म्हणाले, प्रदीप, डोळे उघड ना. तू म्हणायचास ना, मी आहे तुझ्यासोबत. आज मी आले आहे. मी तुझ्यासोबत आहे. तू एकटा नाहीस. आपलं बाळ तुझी वाट पाहत आहे. आपण अजून कितीतरी स्वप्न पूर्ण करायची आहेत. RBIचा निकाल यायचा आहे. तू मला ऑफिसर झालेलं पाहणार आहेस. आपल्या बाळाला पहिल्यांदा कुशीत घेणार आहेस. म्हणून प्लीज असा हार मानू नकोस. माझा हुंदका अनावर झाला. मी त्याच्या हातावर ओठ टेकवले आणि डोळे मिटून रडू लागले. अचानक बीप बीप बीप. ICUमधला मॉनिटर किंचित वेगाने आवाज करू लागला. डॉक्टर धावत आत आले. त्यांनी लगेच माझ्याकडे पाहिलं. मॅडम, कृपया बाहेर या. मी घाबरतच बाहेर आले. डॉक्टर मॉनिटरकडे पाहत होते आणि प्रदीपच्या उजव्या हाताच्या बोटात अगदी हलकीशी हालचाल झाली.
सुरेखाने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. मी श्वास रोखून उभी होते. प्रदीपने खरंच माझा आवाज ऐकला होता. मी आणि सुरेखा ICUच्या बाहेर उभ्या होतो. माझे हात अक्षरशः थरथरत होते. आत डॉक्टर आणि नर्सेसची धावपळ सुरू होती. प्रत्येक क्षण मला युगांसारखा वाटत होता. काही मिनिटांनी ICUचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाहेर आले. सुरेखा धावत त्यांच्याजवळ गेली. डॉक्टर, दादा ठीक आहेत ना? आत्ताच अचानक मॉनिटरचा आवाज का बदलला? डॉक्टर काही क्षण शांत राहिले. त्यांनी रिपोर्टकडे पाहिलं आणि मग आमच्याकडे पाहत म्हणाले, घाबरण्याचं कारण नाही, पण अजून आनंद साजरा करण्याची वेळ आलेली नाही. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. डॉक्टर पुढे म्हणाले, आत्ताच रुग्णाच्या शरीरात सकारात्मक प्रतिसाद दिसला आहे. अशा अवस्थेत अनेक वेळा जवळच्या व्यक्तीचा स्पर्श किंवा आवाज मेंदूपर्यंत पोहोचतो. कदाचित त्यांनाही तसाच प्रतिसाद मिळाला असावा. हे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यात असेच एक छोटासा किरण चमकला. म्हणजे प्रदीपने माझा आवाज ऐकला असेल. मी नकळत देवाकडे पाहिलं. माझे दोन्ही हात जोडले गेले. देवा, माझी प्रार्थना ऐकल्याबद्दल तुझे लाख लाख आभार. माझ्या प्रदीपला लवकर बरं कर. पण डॉक्टर पुन्हा गंभीर आवाजात म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेवा. हा फक्त एक सकारात्मक संकेत आहे. पुढचे काही दिवस अजूनही खूप महत्त्वाचे आहेत. तो पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत आम्ही काही निश्चित सांगू शकत नाही. क्षणात माझ्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा विरलं. सुरेखाने माझ्या खांद्यावर हात ठेवला. शर्वरी, धीर सोडायचा नाही. दादा नक्की परत येतील. मी डोळे पुसले. हो, मी हार मानणार नाही. मी पुन्हा एकदा ICUच्या काचेकडे पाहिलं. मनात एकच विचार होता, प्रदीप, मी रोज येईन, रोज तुझ्याशी बोलेन. तू फक्त परत ये. मी आणि सुरेखा हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. पण ICUमध्ये एक अनोखी घटना घडत होती. प्रदीपच्या बंद डोळ्याच्या कोपऱ्यातून एक छोटासा अश्रू अलगद ओघळला. तो अश्रू त्याच्या उशीवर पडला. पण त्या क्षणी डॉक्टरांचं, नर्सचं किंवा तिथे उपस्थित असलेल्या कुणाचंच त्याकडे लक्ष गेलं नाही. तो अश्रू खरंच फक्त अश्रू होता की प्रदीप आपल्या शर्वरीची हाक ऐकत होता. डॉक्टरांनी भेटण्याची वेळ संपल्याचं सांगितलं. मी आणि सुरेखा ICUच्या बाहेरच उभे होतो. तेवढ्यात प्रदीपच्या आई आत गेल्या. मी नकळत काचेजवळ जाऊन उभी राहिले. आतलं दृश्य पाहून माझं हृदय तुटलं. प्रदीपची आई त्याचा हात आपल्या हातात घेऊन बसली होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रूचा अखंड वर्षाव होत होता. त्या थरथरत्या आवाजात म्हणत होत्या, प्रदीप, उठ रे बाळा. किती दिवस अशी झोप काढणार आहेस? तुला आठवतंय ना, लहानपणी थोडंसं खरचटलं तरी तू धावत माझ्याकडे यायचास. मग आज का नाही उठत? त्यांनी अलगद त्याच्या कपाळावरून हात फिरवला. मी तुझ्यावर रागावले, तुझ्यावर बंधनं घातली, पण ते सगळं तुझ्या भल्यासाठीच होतं रे. त्या हुंदकी देत म्हणाल्या, उठ ना बाळा. मला तुझं लग्न करायचं आहे. माझ्या हाताने तुझ्या नवरीचं औक्षण करायचं आहे. तुझ्या मुलांना माझ्या मांडीवर खेळवायचं आहे. मला आजी म्हणून हाक मारणारे छोटे छोटे हात पाहिजे आहे. देवाने माझ्याकडून काही चूक झाली असेल तर शिक्षा मला दे, पण माझ्या मुलाला नाही. त्या प्रत्येक शब्दाने माझ्या छातीत कळ उठत होती. माझे डोळे भरून आले. मी काचेच्या आडूनच प्रदीपकडे पाहत राहिले. माझ्या पोटावर नकळत हात गेला आणि मनात शब्द उमटले, कसं सांगू आई, मी तुमची सून आहे. तुमच्या मुलाचं आणि माझं लग्न झालं आहे आणि तुमचं नातवंड माझ्या पोटात वाढत आहे. कसं सांगू मी तुम्हाला? मला माहिती तुम्ही वाईट नाही आहात, पण शेवटी परिस्थितीमुळे आपल्यामध्ये भिंत उभी राहिली आहे. हॉस्पिटलमधून फार्म हाऊसवर परत येईपर्यंत संध्याकाळ झाली होती. संपूर्ण प्रवासात मी एकही शब्द बोलले नव्हते. माझ्या डोळ्यासमोर सारखा ICU मधला प्रदीप उभा राहत होता. डोक्याला पट्ट्या बांधलेल्या अवस्थेत तो निश्चल पडला होता आणि मी काहीच करू शकत नव्हते.
घरी पोहोचल्यावर आत्या प्रेमाने म्हणाली, बाळा, सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस, थोडंसं तरी खाऊन घे. मी नुसतीच मान हलवली. आत्या, मला भूक नाही. हे बोलून मी माझ्या खोलीत गेले. दरवाजा अलगद बंद केला आणि पलंगावर बसताच माझ्या मनात साचलेलं दुःख अश्रूमधून बाहेर पडू लागलं. मी रडत रडत पुटपुटले, प्रदीप, तू म्हणायचास ना, मी आहे तुझ्यासोबत. मग आज असा मला एकटं का सोडलंस? आपल्या बाळासाठी आपण किती स्वप्न पाहिली होती. RBIचा निकाल, आपलं छोटंसं घर, आपल्या बाळाचं पहिलं हसू, हे सगळं तू तर रंगवलं होतंस. आता डोळे उघड ना, मला तुझी खूप गरज आहे. मी दोन्ही हातांनी चेहरा झाकून रडत होते. इतक्यात माझ्या पोटात अगदी हलकंसं स्पंदन जाणवलं. मी क्षणभर थबकले. आपला हा पार्ट आपण येथेच थांबवत आहोत. पुढे प्रदीप शुद्धीवर येईल का? पुन्हा शर्वरी आणि प्रदीप एकत्र येतील का? प्रदीपचे आईवडील शर्वरीचा सून म्हणून स्वीकार करतील का? जाणून घेण्यासाठी आपला पुढला पार्ट नक्की बघा. आणि तुम्ही आत्तापर्यंत इथे थांबला, तुमचा मौल्यवान वेळ माझ्या या कथानकाला दिला, त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुढील पार्ट बघण्यासाठी आपल्या नभातले चांदणे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपले नवीन नवीन असे पार्ट येतच राहतील. धन्यवाद.